Hello student. Now today we will discuss the genetic terminology. Last session मध्ये आपण क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स पाहिला आहे, ज्यामध्ये आपण इनहेरिटन्स हेरिडिटीची डेफिनेशन्स पाहिलेली आहे, फॅक्टर्सची पाहिलेली आहे. आपला जो हा चॅप्टर्स आहे द इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, तो चांगल्या प्रकारे जर आपल्याला समजायचा असेल तर आपल्याला त्यामधले जे टर्म्स आहेत, काही जे सिम्बॉल्स आहेत, ते माहिती असणं आवश्यक आहे. तत्पूर्वी आपण हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करायचं आहे. आपले जे मित्र मैत्रिणी 12वीमध्ये त्यांनाही सांगायचं आहे सबस्क्राईब करायचं, ज्यामुळे 12वीचे बायोलॉजीच्या संपूर्ण चॅप्टरचे नोट्स आपण त्याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत, करत आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. आज आपण जेनेटिक टर्मिनॉलॉजी, पहिला टर्म्स दॅट इज द कॅरेक्टर. कॅरेक्टर दॅट इज द स्पेसिफिक फीचर्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. म्हणजे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं स्पेसिफिक जे फीचर राहते त्याला काय म्हणतो आपण? कॅरेक्टर्स. यस, डू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय कॅरेक्टर? सिंपल डेफिनेशन, द स्पेसिफिक फीचर्स ऑफ द ऑर्गॅनिझम दॅट इज कॉल्ड ॲज द कॅरेक्टर. सेकंड टर्म्स आहे ट्रेट. ट्रेट that is the heritable characters. What is meant by trait? Trait is the heritable character. म्हणजे उदाहरणार्थ टॉल आहे, डॉर्प आहे, प्लांट्स मध्ये जे आहे, दिस कॅरेक्टर इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. त्याला म्हणतो आपण ट्रेट म्हणतोय. व्हॉट इज मीन बाय ट्रेट? नाउ ट्रेट that is the heritable characters. Is it clear? Heritable characters माहिती आहे आपल्याला की those character transmitted from one generation to the another generation, म्हणजे त्याला traits असं म्हणतात. फॅक्टर, मागच्या सेशन मध्येच आपण या टर्म्स विषयी पाहिलेला आहे. Who coined the term factor? The Gregor Mendel. Now which coined the term factor. What is mean by factor? Factors is the unit of heredity. I म्हटलेलं आहे what is this factor? That is the unit of heredity. Then a particle present in the organism which is responsible for the inheritance and expression of a characters. काय डेफिनेशन करता येईल आपल्याला फॅक्टरची? द फॅक्टर दॅट इज द फर्स्ट युनिट ऑफ हेरिडिटी. हेरिडिटीचं युनिट आहे. कशाला म्हणायचं फॅक्टर? नाउ द फॅक्टर दॅट इज द पार्टिकल प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम अँड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर, कशाला रिस्पॉन्सिबल आहे? विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड expression of the character. Now that is called as the factor. Now factor आपण ते पाहिलाय which occurs in pairs. Pairs मध्ये occurs होतात आहे. Then next term genes. What is mean by genes? Genes is a particular segment of DNA. What is mean by genes? Genes is the segment of particular segment. म्हणजे प्रत्येक डीएनएचा सेगमेंट नाही आहे, तर पर्टिक्युलर सेगमेंट, असा सेगमेंट नाव विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सप्रेशन ऑफ ए पर्टिक्युलर कॅरेक्टर, दॅट इज कॉल्ड एज द जीन्स. डू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय जीन्स? जीन्स इज द पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ द डीएनए अँड नाव विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सप्रेशन ऑफ ए कॅरेक्टर्स. नेक्स्ट टर्म्स आहे एलील्स. What is by alleles? Two or more alternative forms of genes. Now they are present
on the same loci. Loci means position. Yes, what is meant by loci? That is the position. Yes, what is alleles? Two or more alternative forms of genes present on the, yes, where? On the same loci of the homologous chromosomes. Is it clear? And now, which is against controlling the a particular characters. Do you understand alleles? Alleles means two or more alternative forms of the genes, and now they are present on the same loci, identical loci on the homologous chromosome. That is called as the alleles. जसं मध्ये टॉल प्लांट्स मध्ये विच इज द एलिल्स फॉर टॉल, कॅपिटल टी अँड कॅपिटल टी. पी प्लांट मध्ये आपण 7 कॅरेक्टर पाहिले, तर टॉल प्लांट साठी कोणती एलिल्स आहे? कॅपिटल टी आणि कॅपिटल टी. देन डॉमिनंट it is the alleles or genes or characters, mostly alleles. It is the alleles that express in the presence of alternative allele in F1 generation. That is called as the dominant alleles किंवा dominant characters. Yes, what is meant by dominant? किंवा दुसरी डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. What is meant by dominant? The characters that appear in F1 generation. म्हणजे जे कॅरेक्टर F1 जनरेशन्स मध्ये appears होते जे ॲलिस मुळे, त्या ॲलिसला, त्या कॅरेक्टरला काय म्हणतो आपण? डॉमिनंट ॲलिस. पण कसं? that it is the alleles, yes, what, that present in the presence of alternative alleles, now which is expressed in F1 generation. For example, when the tall and dwarf plant are crossed, म्हणजे जेव्हा when two homozygous pea plant are crossed, tall plant and dwarf plant, now to form the gametes, and now what is the result in F1 generation? F1 generation to appear or to produces which types of plant? That is the, yes, what? Tall plant. That means tallness is the dominant character. जे या क्रॉस मध्ये, या पेरेंट्स मध्ये जर F1 जनरेशन मध्ये ही ॲलिल्स, आता आपण काय डेफिनेशन केली ॲलिलची? हे ॲलिल्स आहेत. इज इट क्लियर? दॅट इज द पेअर ऑफ जीन्स. इज इट क्लियर? तर याच्यामध्ये ॲलिल्स आहे, हे टॉल आहे आणि डॉर्फ आहे. द ॲलिल्स दॅट एक्सप्रेस इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह ॲलिल. जे हे अल्टरनेटिव्ह ॲलिल असताना सुद्धा ते एक्सप्रेस होते आहे कशामध्ये? इन F1 जनरेशन मध्ये. सच ॲलिल्स दॅट इज कॉल्ड ॲज द डॉमिनंट ॲलिल. काय म्हणतो त्याला आपण? डॉमिनंट ॲलिल बोलतात. यस. व्हॉट इज मीन बाय रिसेसिव्ह? रिसेसिव्ह कॅरेक्टर किंवा रिसेसिव्ह ॲलिल कशाला म्हणायचं? द ॲलिल्स which does not express in the presence of alternative alleles in F1 generation. म्हणजे जी ॲलिल्स अल्टरनेटिव्ह ॲलिल्स असताना एक्सप्रेस होत नाही आहे, त्याचं कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही आहे, त्याला काय म्हणतो आपण? रिसेसिव्ह ॲलिल. जसं इथं एक टॉलनेस साठी आहे ॲलिल्स आणि दुसरी आहे डॉर्फनेस साठी. पण F1 जनरेशन मध्ये हे ॲलिल्स आहेत, पण हे ॲलिल्सच्या प्रेझेंट मध्ये हे ॲलिल्स काय होते? एक्सप्रेस होत नाही. किंवा दुसरी डेफिनेशन करता येईल आपल्याला. व्हॉट इज मीन बाय रिसेसिव्ह? The alleles or the character which does not appear in F1 generation. म्हणजे जे कॅरेक्टर्स आहेत, जे alleles आहेत, जे F1 जनरेशन मध्ये काय होत आहे? एक्सप्रेस नाही होत आहे, appear होत नाही आहे, त्याला काय म्हणतो आपण? रिसेसिव्ह कॅरेक्टर. डू अंडरस्टँड व्हॉट इज माय रिसेसिव्ह कॅरेक्टर किंवा रिसेसिव्ह alleles? The alleles which does not appear in F1 generation in the presence of alternative alleles.
नाव विच इज एक्सप्रेस म्हणजे ते एलिल्स एक्सप्रेस होते पण केव्हा वेन रिसेसिव्ह दुसरी रिसेसिव्ह एली असेल तर ते एक्सप्रेस होते. इज इट क्लियर? हेट्रोझायगस कंडिशन्स मध्ये आपल्याला दिसते आहे कॅरेक्टर रिसेसिव्ह. नेक्स्ट फिनोटाइप. फिनोटाइपचा अर्थ होतोय द एक्सटर्नल appearance of an organism. What is my phenotype? External appearance of an organism. Now that is called as the phenotype. Is it clear? किंवा physical appearance. For example, the tall plant. म्हणजे height of plant, tall plant. Is it clear? म्हणजे tall काय आहे त्याचा phenotype झालेला आहे. किंवा yellow color seed tea hai. Yes, do you understand what is the phenotype? Phenotype, that is the external appearance of an organism. म्हणजे आपल्याला एक्सटर्नल तो ऑर्गॅनिझम कसा दिसतो, त्याचा कलर कसा आहे, त्याची हाईट कसा आहे, कोणत्या कलरचे फ्लावर्स आहेत, तर त्याला काय म्हणतो आपण त्या प्लांटचा किंवा त्या ऑर्गॅनिझमचा फिनोटाइप. जीनोटाइप. जीनोटाइप that is the genetic constitutions or genetic makeups of an organism or a particular characters. That is called as the genotype. What is meant by genotype? That is the genetic constitution किंवा genetic makeups of an organism for a particular character. That is called as the genotype. याचाच अर्थ असा आहे की त्या कॅरेक्टरसाठी उदाहरणार्थ टॉल आहे फिनोटाइप तर फॉर दिस टॉल प्लांट विच टाइप्स ऑफ एलिल्स और विच टाइप्स ऑफ जीन्स आर प्रेझेंट. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे त्या कॅरेक्टरसाठी जीन्स आहेत. इज इट क्लियर? त्याला काय म्हणतो आपण जीनोटाइप. फॉर एक्झाम्पल हे टॉल्स आहेत, या टॉल्स साठी काय आहे कॅपिटल टी कॅपिटल टी. हे प्युअर टॉल झालं. म्हणजे व्हॉट आर द जीनोटाइप ऑफ प्युअर टॉल? कॅपिटल टी कॅपिटल टी. What are the hybrid tall? Capital T, small t. What is the dwarf plant? Dwarf plant साठी कोणते आहेत? That is the small t, small t. Now that is the genotype of this tall plant. किंवा मग yellow color seeds साठी कोणते येतील? Capital Y, capital Y. Is it clear? Axillary flower साठी capital A, capital A. म्हणजे that is the genotype of this plant. Yes. To understand genotype, that is the genetic constitution or genetic makeups of an organism, that is called as the genotype. Homozygous. होमोझायगस इंडिव्हिज्युअल म्हणजे काय? होमोझायगस ऑर्गॅनिझम म्हणजे काय नेमकं? होमोझायगस मीन्स द इंडिव्हिज्युअल और ऑर्गॅनिझम विच हॅव्हिंग द आयडेंटिकल एलिल्स. इज इट क्लियर? फॉर ए पर्टिक्युलर कॅरेक्टर. व्हॉट इज द होमोझायगस? होमोझायगस that is the individual having the identical, that means similar alleles फॉर ए पर्टिक्युलर कॅरेक्टर. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये एखाद्या कॅरेक्टरसाठी जे एलिल्स आहेत, जे पेअर ऑफ जीन्स आहेत, एलिल्स नथिंग बट द पेअर ऑफ जीन, ते जर सारखे असतील तर त्याला काय म्हणतो आपण होमोझायगस इंडिव्हिज्युअल और होमोझायगस ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल द प्युअर टॉल प्लांट हे पाहिलं आपण. प्युअर टॉल प्लांट कोणते आहे? त्याच्यामध्ये एलिल्स दोन्ही एलिल्स कसे आहेत? आयडेंटिकल्स आहे. डॉर्फ आहे, डॉर्फ घेतलं त्याच्यामध्ये कोणते एलिल येतील? स्मॉल टी स्मॉल टी. इज इट क्लियर? यस. व्हॉट इज मीन बाय होमोझायगस? Homozygous, that is the individual which having the identical alleles for a particular character. म्हणजे इंडिव्हिज्युअल्स मध्ये एखाद्या कॅरेक्टर साठी जे दोन जीन्स आहेत, ते एलिल्स आहेत, ते दोन्ही सारखे असतील तर त्याला आपण काय म्हणतोय? होमोझायगस इंडिव्हिज्युअल. हेट्रोझायगस, होमोझायगसचं दुसरं कॅरेक्टर आहे. These homozygous are
प्युअर लाईन. कसे असतात होमोझायगस प्युअर लाईन म्हणजे ट्रूली इंटरब्रीडिंग, त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होते. होमोझायगस प्रोड्युसेस ए सिमिलर टाइप ऑफ गमिट्स किंवा ओनली वन टाइप ऑफ गमिट्स. समजा यांनी गमिट्स तयार केले तर सर्व गमिट्स कसे राहतील, कॅपिटल टी से राहतील. इज इट क्लियर? देन हेटेरोझायगस. हेटेरोझायगस the individual having contrasting alleles for a particular characters. What is mean by heterozygous? Heterozygous, that is the individual having the, yes, what, a contrasting, that means dissimilar alleles for a particular character. म्हणजे हेटेरोझायगस मध्ये एखाद्या कॅरेक्टर साठी जे ॲलिल्स आहेत ते जर डिसिमिलर असतील. फॉर एक्झाम्पल हायब्रिड टॉल्स आहे. हायब्रिड टॉल्स मध्ये कोणत्या ॲलिल्स आहे, डिसिमिलर ॲलिल्स आहे. म्हणजे हे हायब्रिड टॉल्स आहे याच्यामध्ये कॅपिटल टी आहे, स्मॉल टी आहे. दॅट मीन्स दिस इंडिव्हिज्युअल इज हेटेरोझायगस. होमोझायगस मध्ये सिमिलर ॲलिल्स आहे म्हणून ते काय झाले, होमोझायगस. Do you understand? Heterozygous. Example of heterozygous hybrid tall. काय examples आहे याचा, hybrid tall. Homozygous pure tall. Homozygous pure tall किंवा pure dot. Is it clear? Pure tall किंवा pure dot हे कशाचं एक्झाम्पल झालं आहे, homozygous. Heterozygous that is the, yes, what, hybrid tall. Yes, pure line. प्युअर लाईन कशाला म्हणायचं, प्युअर लाईन दॅट इज द इंडिव्हिज्युअल और ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल, दॅट मीन्स पॉप्युलेशन. नाव दीज आर होमोझायगस. म्हणजे जो एखादा इंडिव्हिज्युअल होमोझायगस असेल किंवा ते पॉप्युलेशन होमोझायगस असेल. आपण आताच पाहिलं होमोझायगस मध्ये दॅट इज द इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग द सिमिलर और आयडेंटिकल ॲलिल्स फॉर ए पर्टिक्युलर कॅरेक्टर. तसं जर असेल तर त्याला काय म्हणतोय, त्या इंडिव्हिज्युअल आपण काय म्हणतोय, प्युअर लाईन. इज इट क्लियर? दे आर ट्रूली इंटरब्रीडिंग, दॅट इज द प्युअर लाईन. म्हणजे आता हे जे प्लांट आहे हे टॉल प्लांट आहे, प्युअर टॉल प्लांट आहे. हे कसं झालं, प्युअर लाईन. इज इट क्लियर? हे डॉट प्लांट आहे, हे कसं झालंय, प्युअर लाईन. दॅट मीन्स द इंडिव्हिज्युअल और ए ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल नाउ which is homozygous, that is called as the pure line. Then what is meant by F1 generation? F1 generation कशाला म्हणायचं आहे, F stand for filial, first filial generation. Yes, आपण पाहतोय when the tall plant cross with dot plant. जे प्युअर टॉल प्लांट आहे हे डॉट प्लांट आहे. इज इट क्लियर? नाउ दॅट इज द फिनोटाइप. हे जीनोटाइप झाले आहे. नाउ टू फॉर्म द गमिट्स, त्याचे गमिट्स तयार होतील. अँड नाउ दीज गमिट्स आर फ्यूज टू फॉर्म द ऑफस्प्रिंग. म्हणजे मेंडेलचा क्रॉस झाला. व्हेन टू होमोझायगस पी प्लांट क्रॉस टू फॉर्म द F1 generation. हे F1 generation. What is meant by F1 generation? The offsprings are produced through the parental cross. What is meant by F1 generation? The offsprings, हे जे offsprings तयार झाले, now they are produced through the parental cross. That is called as the F1 generation किंवा F1 hybrids. अंदाज आला, F1 generation किंवा F1 hybrid म्हणतात. What is meant by F1 generation? The offspring produced through the parental cross. किंवा दूसरी डेफिनेशन, the offspring produced through the initial cross. सुरुवातीचा जो क्रॉस आहे त्याच्यामध्ये पण कोणते अट एक आहे, when these two parents are homozygous. त्याच्यामधून जे ते तयार होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, F1 hybrid. Yes, F2 generation. F2 जनरेशन कशाला म्हणायचं आहे, द ऑफस्प्रिंग किंवा प्रोजेनी दुसरा शब्द आहे. द ऑफस्प्रिंग प्रोड्यूस थ्रू द सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन. म्हणजे F1
हायब्रिडचं जर आपण सेल्फिंग केलं, इंटरब्रीडिंग केलं, इंटरब्रीडिंग ऑफ F1 generation is it clear? When these F1 generation are interbreeding, म्हणजे याचे हे गमेट्स तयार होतील, is it clear? And to form the F2 generation, त्याच्यापासून F2 generation तयार होईल, just like this. Now that is the F2 generation. Yes, how the F2 generation, what is mean by F2 generation? The offspring which is obtained or produced through the selfing of or interbreeding of F1 generation. म्हणजे जेव्हा F1 जनरेशनचा अंतर इंटरब्रीडिंग करू आहे, त्याच्यामधून जे ऑफस्प्रिंग मिळतील त्या ऑफस्प्रिंगला काय म्हणतो आपण? F2 जनरेशन, सेकंड फिलियल जनरेशन. नंतर आहे होमोलॉगस क्रोमोसोम. होमोलॉगस क्रोमोसोम, now that is the morphologically, then genetically, then structurally similar chromosome, that is called as the, yes, what? Homologous chromosome. What is the homologous chromosome? The homologous chromosome, that is the, yes, what? Homologous chromosome कशाला म्हणायचं? Morphologically, genetically and structurally similar chromosome, that is called as the, yes, what? That is called as the homologous chromosome. Next term over monohybrid cross. Yes, monohybrid cross. The cross when the two homozygous parent, what is the monohybrid cross? The two homozygous parents are cross differing in one pair of inheritable trait. What is the monohybrid cross? Monohybrid cross, the cross between two homozygous parent or two pure parent. How they are differ? They differ in a single pair of contrasting character. किंवा दूसरी डेफिनेशन करता येईल आपल्याला, monohybrid cross, the cross between two pure parent in which the inheritance of only one pair of contrasting character, that is called as the monohybrid cross. For example, आपण पाहतोय the tall plant cross with dot plant. Now these are the tall plant and now these are the dot plant. ठीक है? When two homozygous parent, हे tall pea plant homozygous है, हे dot pea plant homozygous है. When these two plants, and how they are differ? They differ in one pair of contrasting character, or the in which the inheritance of one pair of contrasting character. म्हणजे हे जे वन पेअर्स आहे याने डिफर राहतात आहे त्याला म्हणतो आपण मोनोहायब्रिड क्रॉस. पुढे आपण डिटेल मध्ये आहे आपल्याला मोनोहायब्रिड क्रॉस तेव्हा परत येईलच. डायहायब्रिड क्रॉस. व्हॉट इज मीन बाय डायहायब्रिड क्रॉस? द क्रॉस when two homozygous parents are crossed differing in two pair of contrasting characters. In a dihybrid cross, the cross between two homozygous parents in which the inheritance of two pair of contrasting characters. त्याला आपण काय म्हणतोय? Dihybrid cross. For example, the yellow color and round shape. म्हणजे एक pea plant है, the homozygous pea plant with yellow color and round shape. Now they are crossed with green color and wrinkled shape. कैसा है? Green color and wrinkled shape. हे दूसरा है. म्हणजे याच्यामधला जो क्रॉस आहे, what is mean by dihybrid cross? The cross between two homozygous parents differing in
टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. हे एक पेअर्स आहे, हे एक पेअर्स आहे. इज इट क्लिअर? दोन पेअर्स आहेत, म्हणजे दोन कॅरेक्टर्स आहेत. एक आहे कलर आणि दुसरा आहे शेप. कलर ऑफ सीड अँड शेप ऑफ सीड म्हणजे दोन पेअरने डिफर्स आहे. किंवा द क्रॉस बिटवीन टू प्युअर पेरेंट इन विच inheritance of two pair of contrasting character, that is called as the dihybrid cross. कारण तो त्याला आपण dihybrid cross म्हणतोय. Then phenotypic ratio कशाला वाढवायचा आहे? The ratio of the offspring. समजा हे केलेलं आहे, यांचे गमेट्स पाडले आपण. हे गमेट्स आहेत, सारखेच येणार आहे. These gametes are fused to form the F1 generation. ठीक है? And when these F1 hybrids are selfing to form Punnett square मध्ये ठेवले जर आपण, तर त्यामध्ये या प्रकारे रिझल्ट येतात आहे. नाउ दॅट इज द मेल, नाउ दॅट इज द फिमेल. केप दिस गमेट, याचे गमेट कॅपिटल टी स्मॉल टी, याचे गमेट कॅपिटल टी स्मॉल टी. इज इट क्लिअर? कोणते ऑफस्प्रिंग तयार होणार आहे? कॅपिटल टी capital T small t, capital T small t, small t, small t. Now that is the F2 generation. Yes, what is meant by phenotypic ratio? Phenotypic ratio, that is the ratio, is it clear? What is meant by phenotypic ratio? The offspring, is it clear, obtained in F2 generation. The ratio of the offspring. म्हणजे ऑफस्प्रिंगचा रेशो, द रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग ऑब्टेन्ड इन F2 जनरेशन विथ रिस्पेक्ट टू विच कॅरेक्टर? विथ रिस्पेक्ट टू द एक्सटर्नल अपीरियन्स. फिनोटाइपची डेफिनेशन पाहिली आपण. म्हणजे एक्सटर्नल अपीरियन्सचा वन जर आपण त्याचा रेशो काढला तर त्याला काय म्हणू आपण? फिनोटिपिक रेशो. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये नाव दॅट इज द टॉल प्लांट. हे टॉल आहे, हे टॉल आहे आणि हे डॉर्फ आहे. म्हणजे फिनोटिपिकली जर पाहिलं तर व्हॉट इज द रेशो ऑफ दिस फिनोटिपिक रेशो ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस? दॅट इज द 3:1. व्हॉट इज दिस फिनोटिपिक रेशो? द रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग ऑब्टेन्ड इन F2 जनरेशन with respect to the external appearance, that is called as the phenotypic ratio. In monohybrid cross, the phenotypic ratio is 3:1. दूसरा है genotypic ratio. The ratio of the offspring obtained in F2 generation with respect to the genetic constitutions or genetic makeup. म्हणजे हा जो रेशो आहे हा कशाला आहे? विथ रिस्पेक्ट टू जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन्स वर आहे आणि त्याला म्हणतो आपण जीनोटिपिक रेशो. व्हॉट इज जीनोटिपिक रेशो? द रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग obtained in F2 generation with respect to the genetic constitutions or genetic makeup, that is called as the genotypic ratio. आता मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये काय जीनोटाइपिक रेशो आहे? हे प्युअर टॉल आहे एक, नंतर हे डॉर्फ आहे, हे डॉर्फ आहे, दोन डॉर्फ आहेत आणि टॉल आहे. हायब्रिड टॉल्स आहेत दोन. यस, वन प्युअर टॉल्स, दोन हायब्रिड टॉल्स आणि एक आहे डॉर्फ. दॅट मीन्स व्हॉट इज द genotypic ratio in monohybrid cross? 1:2:1. Yes, once again, what is genotypic ratio? The ratio of the offspring obtained in F2 generation with respect to the genetic makeup, that is called as the genotypic ratio. Yes, what is meant by back cross? The cross of progeny. हे जे progeny है, the cross of progeny, is it clear? किंवा direct the cross of F1 hybrid to any one of the parents. What is meant by back cross? The कशाला म्हणतो back cross? When F1 hybrid cross with any one of the parents. म्हणजे हे F1 hybrids आहे. When F1 progeny or F1 hybrid cross with any one of the parent, म्हणजे either
these are the dominant parent, these are the recessive parent किंवा tall parents or the dark parent, that is called as the back cross. पुढे आपल्याला डिटेल मध्ये आपण पाहणारच आहे बॅक क्रॉस एक्सप्लेनेशन पाहणार आपण. म्हणजे आता हे F1 आहे, when this F1 cross with any one of the parent, for example dominant ची क्रॉस झाली, हा कोणता झालाय बॅक क्रॉस. And what is mean by this test cross? When the F1 hybrid cross with recessive parent, जेव्हा हा recessive parent ची क्रॉस होईल F1 hybrid, त्याला काय म्हणू आपण टेस्ट क्रॉस. याचे टेस्ट क्रॉसचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार. आपण सर्वच पाहणार आहे, मोनो हायब्रिड क्रॉसचं पाहणार आहे, डायब्रिड क्रॉसचं पाहणार आहे. नाउ दॅट इज द जेनेटिक टर्मिनॉलॉजी. इथं थांबूया. रिमेनिंग पार्ट विल बी डिस्कस नेक्स्ट सेशन.